चला तर उपवासासाठी बनवूया स्पेशल रेसिपी साबुदाण्याची खिचडी। हे घेतले आहेत मी साबुदाणा अर्धा किलो आणलेत। याला छान 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि यामध्ये हे रात्रीच घातले होते मी भिजत। एकदम जास्त पाणी नाही घालायचं बरं का, ते फक्त आतमध्ये जाईल एवढंच। आता दुसऱ्या दिवशीचं बघा तुम्ही किती सुंदर फुलून रेडी मिळते आहे आपल्याला। हे मी दुसऱ्या दिवशीचं दाखवते तुम्हाला, हाताने मॅशसुद्धा करून दाखवत आहे। असं म्हणजे हाताने करून बघायचं आपण भिजत घातल्यानंतर। हे असं जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे। आता मग इकडे मी काय करते आहे की आलू घेतलेत 2, त्याला छान कापून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि इकडे घेतलेत चवीनुसार मिरच्या आणि घेतलेत त्या पण 5-6 घेतल्यात मिरच्या आणि घेतलं कढीपत्ता। याला काही जास्त पदार्थ लागत नाही बरं का, खूप कमी पदार्थामध्ये व्यवस्थित अशी रेसिपी आपल्याकडे रेडी होतो। आणि घेतलं आहे हे शेंगदाण्याचा बारीक पावडर, एकदम बारीक नाही करून घ्यायचा आहे याला बरं का, एकदम थोडासा दरदरा ठेवून घ्यायचा आहे। आणि घेतलं आहे काळा मीठ, एवढंच सामान लागतो आपल्याला, जास्त काही लागत नाही। इकडे ठेवलं भांडं गरम करायला, आधीच त्यात घातलं तेल आणि मग ते जे आलू असतात त्याला आधीच मी फ्राय करून घेते आहे। मी जसं करते आहे तुम्ही ती पद्धत वापरून बघा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच तुम्हाला आवडेल। आणि आलूचा असा रंग होतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि साबुदाण्याच्या भांड्यामध्येच काढून ठेवून द्यायचं आहे। घेतलं जिरा, घातलं मी तेलामध्ये, ते घालून झाल्यानंतर लगेच घालती आहे मी कढीपत्ता आणि मिरच्या। याला छान व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे एकदम जळायला पण नको आणि एकदम कच्चं पण नको करायला। याला छान फिरवून घ्यायचं, ते फिरवून झाल्यानंतर घालून घ्यायचे साबुदाणा आणि आलू, याला छान मिक्स करून घ्यायचं। मग घालायचं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आणि हे शेंगदाण्याचा पावडर। आता तुम्ही म्हणत असाल शेंगदाण्याचा पावडर घालणे काय आवश्यक आहे का? हां, आवश्यकच आहे, कारण त्याच्याने काय होतो की ते साबुदाण्याचा जो चिकटपणा असतो तो ते शेंगदाणे जे असतात ते खेचून घेतात आणि ते चिकट नाही होत। छान व्यवस्थित मोकळी अशी साबुदाण्याची रेसिपी आपली रेडी होतो। मग सगळ्यात शेवटी घालून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीर आणि ही रेसिपी करायची आहे एन्जॉय सगळ्यांसोबत मिळून। आणि खरंच तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा नेक्स्ट रेसिपी मी काय बनवू, आणि या रेसिपीबद्दल काही नसेल समजलं ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये करू शकता। आवडलं असेल तर पुढे शेअर करू शकता आणि जर माझी सांगण्याची पद्धत जर तुम्हाला पटलीच असेल तर तुम्ही फॉलो पण करू शकता। अशी ही रेसिपी रेडी आहे, एकदा एन्जॉय करा। आणि खरंच छोट्या मुलांपासून तर सगळ्या म्हाताऱ्यांपर्यंत ही रेसिपी खूप सुंदर बनतं। थँक्यू सो मच।